नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 40 इंच छातीचं कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग, ते डीप नेक गळ्याचं। ठीक आहे, तर चला लगेच सुरुवात करूया। चला आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण ब्लाऊजची मापं बघूया। उंची आहे 14, अप्पर चेस्ट 38, चेस्ट आहे 40 म्हणजे मेन चेस्ट, कमर 35, आर्म होल 18 आणि पुढचा गळा 7.5, मागचा गळा 10.5। तर चला आता आपण सुरुवात करूया ड्राफ्टिंगला। तर नेहमीप्रमाणे बघा, मी पेपर घेतलेला आहे, इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे आज। तर डबल घडी घेतलेली आहे, बंद घडी माझ्याकडे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूला। ठीक आहे, तर आता बंद घडीकडून आधी मापं टाकायची आहे। तर पूर्ण उंची आहे 14, तर 14 अधिक 1 इंच म्हणजे 15, 15वर मार्क केलं। इथे सुद्धा 15वर समोरच्या बाजूला सरळ रेषा आखून घ्यायची। शोल्डर 5.5, 5.5 शोल्डर, मुंढा उंची 5.5, समोरच्या बाजूला सुद्धा 5.5। इथून खालच्या बाजूला जेवढी शोल्डर तेवढंच खाली पण माप टाकायचं आहे, जोडून घ्यायचं पॉइंट्स। ही झाली मुंढा उंची आणि ही झाली मुंढा उंची आणि ही झाली छाती रेषा। आता छाती रेषेवर छातीचं माप टाकायचं आहे, तर ते अप्पर चेस्टचं माप टाकायचं। तर अप्पर चेस्ट आहे इथे आपली 38, अप्पर चेस्ट 38 आहे, तर 38चा चौथा 9.5, 9.5वर मार्क केलं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमर आहे 35, तर 35चा चौथा 9.5 अधिक 1 इंच टक्स रुंदीसाठी म्हणजे 9.5, 9.5वर मार्क केलं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे पॉइंट्स जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने आता इथून फिटिंग रेषेपासून आतमध्ये 1.5 इंच मार्क करायचं, क्रॉसमध्ये 1.25 इंच आर्म होलचं माप देण्यासाठी म्हणजे मुंढा आकार, आणि इथे मुंढा उंचीचा अर्धा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आता हा बॅकचा मुंढा आकार द्यायचा। हा बघा, अशा पद्धतीने हा बॅकचा मुंढा आकार दिला। आता इथे शोल्डर पट्टी रेडी शोल्डर जेवढे असेल तेवढी आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे आपल्याला, शिलाई रेषा। तर इथे 2.5 इंच रेडी शोल्डर हवी आहे मला, 1.5 इंच ॲड करून 3.25वर मार्क केलं। आता फ्रंटचा गळा टाकते इथे, कारण बॅकचं आपला आहे तो बॅक पार्ट निघणार आहे। ठीक आहे, तर इथे मी फ्रंटचा आकार देते गळ्याचा। तर इथे पुढचा गळा आहे 7.5, तर क्रॉसमध्येच 7.5वर मार्क टाकायचं। सरळ रेषा आखायची। वर गळा रुंदी किती आली आहे आपली 2.25। ठीक आहे, तर इथे मी घेते 2.25, 2.25वर मार्क केलं, जोडून घ्यायची रेषा आणि हा फ्रंटचा आकार द्यायचा आहे। हा झाला आपला फ्रंटचा गळ्याचा आकार। आता आपण सर्वात आधी हे कट करून घेऊया आणि मग पुढची मापं बघूया। ठीक आहे, आता आपण हे
वेगवेगळे करून घेऊ, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. ठीक आहे. फ्रंट पार्ट आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आधी बॅक पार्टवर आपण बॅक नेकचा आकार टाकून घेऊया, माप टाकून घेऊ. तर बघा, सेम टाकायचं आहे. इथून 3.25 2.5 इंच आपल्याला रेडी हवी आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि क्रॉसमध्ये बॅकचा गळा आहे 10.5, तर 10.5 वर मार्क केलं. इथून सरळ रेषा आखायची आणि बॅकला आपल्याला जेवढा पसरट गळा हवा असेल त्याप्रमाणे मार्किंग करायचं. आता इथे आहे 2.25, तर मी इथे टाकते 3.25. जोडून घेते आणि हा गळ्याचा आकार द्यायचा. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे. आता इथे टक्सचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर इकडनं आपली 1.5 इंचावर आपली ही फिटिंग रेषा आहे, म्हणजे 1.5 इंच आपलं हे मार्जिन आहे, 1.5 इकडे ह्या बाजूला. तर तिथून आपल्याला फिटिंग रेषेपासून इकडे टेप जोडून घ्यायचा आहे, त्याचा मध्य काढायचा. अशा पद्धतीने हा मध्य काढायचा आहे. 4.5 इंचावर टक्स घ्यायचा आहे. टक्स उंची 4.5 इंच आणि 1 इंचाचा आपण रुंदी घेतलेली आहे, टक्स रुंदी. तर या रेषेच्या या बाजूला 1/2 इंच आणि या बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने हा टक्स टाकायचा आहे आपल्याला बॅक पार्टला. तर हे झालं आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग. आता एक लक्षात घ्या, इकडनं आपलं आहे किती 1.5 इंचावर हे मार्जिन आहे, म्हणजे ही आपली फिटिंग रेषा आहे. ठीक आहे, ही फिटिंग रेषा आहे. तर आपला आर्म होल आहे 18 इंच. तर हा बरोबर आपण मुंडा उंची घेतलेली आहे का, आर्म होल आपला छोटा आहे मोठा आहे ते चेक करून घ्यायचं. ठीक आहे. तर आपण बाही इथून जोडतो 1/2 इंचावरून, तर टेप इथूनच लावायचा आहे आणि हा असा गोल फिरवत फिरवत मोजून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आलेली आहे आपली 9.5. 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे वरून, म्हणजे 9 इंच आहे, म्हणजे 18 इंच. ठीक आहे. म्हणजे बरोबर आपला हा मुंडा उंची बरोबर आहे आणि मुंडा आकार आपण बरोबर दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट रेडी झाला आहे. हा आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण फ्रंटवरची मापं बघूया. तर आता सर्वात आधी आपण मुंडा देऊया, मुंडा आकार फ्रंटचा. तर त्यासाठी इथून वरून, म्हणजे हा जो बॅकचा मुंडा आकार दिलेला आहे तिथून वरून खालच्या बाजूला 1/2 इंचावर मार्क करायचं आणि मुंडा उंचीचा जो हाफ आपण 1/2 घेतलेला आहे इथे, हा 1/2 तिथून आतल्या बाजूला 2 रेषा किंवा 1/2 इंच आतमध्ये जायचं आहे. वर आपलं 1/2 इंच शिलाई मार्जिन आहे शोल्डर पट्टीचं. तर तिथून हे इथे असं तिरकी रेषा मारायची आहे. आता या तिरक्या रेषेवरून आपल्याला फ्रंटचा मुंडा आकार द्यायचा आहे, जो आपण इथे 1/2 इंच घेतलेला आहे पॉईंट, तिथून असा बरोबर त्याला जोडत तिथून इकडे जोडायचा आहे हा बॅक फ्रंटला. हा असा आपला फ्रंटचा मुंडा आकार, हा झाला फ्रंट मुंडा आकार. ठीक आहे. आता इथून खालून आपल्याला 2.5 इंचाची ही योकपट्टी निघणार आहे. 2.5 इंच खालून वर आणि इथून सुद्धा वरच्या बाजूला 2.5 इंच ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे. हे आता कट करून घ्यायचं एवढं. ठीक आहे. हे योकपट्टीचं माप सुद्धा कमी जास्त होतं उंचीप्रमाणे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला प्रत्येक भागामध्ये सांगितलेलं आहे.
तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा मैत्रिणींनो, तर तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ज्या नवीन मैत्रिणी बघत असतील, आता बघायला लागल्या असतील, तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे. तर बघा, आता हे आपण कट केलं. आता इथून आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर 40 इंचाची छाती आहे, तर इथे 6 इंचाची मी कटोरी टाकते. 6 इंच कटोरी हे इथे मार्किंग केलं. आता ह्या फ्रंट मुंडा आहे, तिथून आपल्याला इकडे 2.25 वर मार्क करायचं. 2.25 किंवा 2.5 वर मार्क करायचं, किंवा 2. ठीक आहे. हे 3 पॉईंट टाकायचे, 2, 2.25 आणि 2.5. आता इथून वरून गळ्याकडून आपल्याला 5, 5.5 गळ्याची जी उंची असेल त्याप्रमाणे हे ठरवायचं. ठीक आहे. कधी 5 छोटा गळा जर असेल तर 4.5, तर ते वेगवेगळ्या गळ्याप्रमाणे आपण माप टाकत असतो. तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत जाणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, मी सांगत असते. आता इथून मी टाकते हे 5.25 वर. 5.25 वर मार्क केलं. आता हे जे 6 इंच आपण टाकलेलं आहे मार्किंग, ही सरळ रेषा वरच्या बाजूला ओढून घ्यायची अशी. आणि आता इथून आपल्याला कटोरीचा आकार देत जायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हा आकार कटोरीचा देऊन झाला. असा गोल राऊंडमध्ये असा यायला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. एकदम असा पण नाही जायला पाहिजे आणि एकदम असा सरळही जायला नाही पाहिजे. व्यवस्थित त्याला इथे गोलवा असा आला पाहिजे. ठीक आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. पहिल्यांदा मुंडा कट करूया फ्रंटचा. आता इकडे गळ्याकडून आता ही कटोरी पण एक इथे लक्षात ठेवा. आता मी इथे 6 इंचाचं दिलं आहे, पण कस्टमरला व्यवस्थित आपण निरीक्षण करायचं असतं. छातीचा उभार जर जास्त असेल तर त्यावेळेस थोडासा इथे तुम्ही थोडं इकडे पाव अर्धा इंच जास्त घेतलं तरी चालेल, थोडी मोठी कटोरी शिवण्यासाठी आणखी. ठीक आहे. तसं आपण हे वाढवणारच आहे, पण तरीसुद्धा निरीक्षण करायचं. काही छोट्या गोष्टी आपण स्वतःहून सुद्धा करायच्या असतात. ठीक आहे. तर आता बघा, ही आपण पार्ट कटिंग करून घेतले. हा झाला आपला साईड पार्ट, किंवा याला एस पार्ट म्हणतात. ठीक आहे. आता ही आपली झाली कटोरी. ही जी निघाली आहे याला कच्ची कटोरी म्हणतात. ठीक आहे. आता हिला आपण वाढवायची आहे, तर आपण दुसऱ्या पेपरवर कशी वाढवायची ते बघूया. तर आता ही कच्ची कटोरी आपली दुसऱ्या पेपरवर जशीच्या तशी पहिल्यांदा उतरवून घ्यायची आहे. तर त्याआधी आपण या कटोरीचा सुद्धा मध्य काढायचा आहे. या टोकाला हे टोक जुळवून याचा मध्य काढायचा बरोबर, हा असा. ठीक आहे. आणि आता दुसऱ्या पेपरवर जशाच्या तसा पहिल्यांदा उतरवून घ्यायचा आहे. आणि हा जो मध्य आहे आपण काढलेला याचा, त्याचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघ, इथे मार्किंग झालं. आता हे बाजूला ठेवायचं आणि आता कशी वाढवायची ते व्यवस्थित बघा मैत्रिणींनो. ठीक आहे. आता या बाजूला आपल्याला
1.25 इंच वाढवायचं आहे, या बाजूला 1.25 इंच. हे सुद्धा मापाप्रमाणे, ब्लाऊजच्या मापाप्रमाणे म्हणजे छातीच्या मापाप्रमाणे वाढवलं जातं, कमी केलं जातं. तर ते मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते आणि सांगणार आहे. खाली 1.25 इंच असे हे 3 पॉइंट वाढवून घ्यायचे. ही सरळ रेषा जोडून घ्यायची आहे. खाली सुद्धा सरळ 1.25 इंचापर्यंत मार्क करायचे. हे 3 पॉइंट वाढवून घेतले. आता इकडे इथून हे इकडे जोडायचं आहे सरळ, आणि हा भाग असा इथून जो वाढवलेला आहे तिथून असा डॉट 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 करत डॉट डॉटनी पहिल्यांदा मार्क करून घ्यायचं आणि मग इथे जोडायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. आता इथून इकडे जोडायचं आहे. तर हे कसं जोडते ते बघा. इथून आपल्याला पट्टी ठेवून हा जो कॉर्नर आहे इथून आपल्याला द्यायचं आहे, इथे नाही जोडायचं. ठीक आहे, इथून द्यायचं आहे. हे लक्ष देऊन व्यवस्थित लक्षात ठेवा. हे इथून जोडायचं आहे दोन्ही बाजूला. हा झाला आपला कटोरीचा ड्राफ्ट, मेन कटोरीचा ड्राफ्टिंग. ठीक आहे, आपण हे आधी आता कट करून घेऊया. तर बघा, आपलं हे कटोरी कट करून झालं. आता हे इथे जोडून घ्यायचं आणि इथून आपलं मार्किंग टाकायचं आहे आपल्याला. या दोन्ही बाजूला खाली आणि वर आपल्याला 1.25 इंच शिलाई मार्जिन सोडायचं. ठीक आहे, 1.25 इंच शिलाई मार्जिन. आणि मग कटोरी आपली कितीची आहे, 6 इंचची कटोरी आपल्याला रेडी हवी आहे. तर तिथून म्हणजे 1.5 अधिक 3 इंच म्हणजे 3.5. तर इथून 3.25 वर आपल्याला इकडे मार्क करायचं. तर हा झाला आपला टक्स रुंदीचा मार्क. किती आला हा बघा, आपला 1.25 इंच. हे बघा, 1.25 इंचाचा टक्स आपला बरोबर आलेला आहे. आणि इथून वर 3 इंचावर मार्क करायचं आणि हा असा क्रॉसमध्ये जोडायचा आहे. 3 इंचाची टक्स उंची द्यायची आहे. हे बघा, शिवल्यावर हे असं आपण शिवणार तेव्हा हे बघा, ही अशी आपली कटोरी रेडी होते. आणि आपण परत मोजून घेऊया. बघा, इथून बरोबर इथून हे बघा 6.5 वर म्हणजे 1.25 इंच शिलाई मार्जिन आणि 6 इंचाची आपल्याला कटोरी बरोबर आपली रेडी मिळणार आहे. आता आपण योगपट्टी काढूया. तर योगपट्टीसाठी बघा, आपण 2.5 इंच घेतलेला आहे. ठीक आहे, तर खाली मार्जिन ठेवायचं आहे त्याला 1/2 इंच म्हणजे 3 इंचाचा आपण उंची घेऊया. 1/2 इंच खाली मार्जिन म्हणजे 3 इंच इकडनं, 3 इंच इकडे. आणि आता लांबीला किती घ्यायचं,
तर कमरेचा चौथा अधिक 2 इंच, तर कमर आपली किती आहे 9.25, 9.25 म्हणजे आणि 2 इंच म्हणजे 11.25, 2 ते 2.25 इंच आपण घ्यायचं आहे. लांबीला जास्त झालं चालेल, ठीक आहे, कट करता येतं आपल्याला. तर इथे मी घेते 11 इंच. याने एवढा फरक पडत नाही, पण लांबीला जास्तच असू द्यायचं. कमी पडला तर प्रॉब्लेम होतो, पण लांबीला जास्त ठेवायचं. हे बघ, तर अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं. आता इथे एका बाजूने 1 इंच वर घ्यायचं आहे आणि इथून 3.5 वर किंवा 3.25 वर आपण मार्क करायचं. 3.5 4.25 छातीचा 10वा जो असतो तो ते माप आपण इथे टाकायचं. हे इथून किंवा कटोरीचं जे माप असतं आपलं, कटोरी 6 इंचाची आहे, तर मग इथून कटोरीचं अर्धा म्हणजे 3 इंच, इथे 3 इंचावर मार्क करायचं आणि क्रॉसमध्ये जोडायचं. बघा, मी वेगवेगळे तुम्हाला एक एक गोष्टी सांगत असते, छोट्या छोट्या वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपण करू शकतो. तर ते तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कटिंग करा. झालं, आपली योगपट्टी रेडी झाली. आता योगपट्टी कापताना पण ही असा गोलवा इथे द्यायचा नाही, इथून असा, म्हणजे हा आकार जो आहे मी इथे पट्टीने क्रॉसमध्ये जोडलेला आहे, हे असा द्यायचा नाही. असा गोलवा इथून गोलवा देऊन द्यायचा नाही, बरोबर हा असा क्रॉसमध्येच कट करायचा. हे बघा असा, हे अशा पद्धतीने. आणि मग इथून थोडासा अगदी किंचित हा असा कर्व देऊन ही अशी आपली योगपट्टी कट करायची. हे बघा, ही झाली आपली योगपट्टी. तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं मी तुम्हाला 40 इंच छातीचं, मेन चेस्ट 40 इंच आहे ना, तर 40 इंच छातीचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे कटोरीचं. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही कटिंग करून बघा आणि ज्यांना शिवणकाम येतं त्यांनी शिवून बघा. तर मी बाहीचं पण तुम्हाला एकदा आणखी आपण बाही कटिंग पण बघूया, ठीक आहे. हे बाजूला ठेवूया. तर बघा, आता बाही कटिंग करायची आहे आपल्याला. तर बाही कटिंग करताना आधी आपण बंद घडी आपल्या बाजूला ठेवायची आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूला. तर आता बंद घडीकडे माप टाकायचं आधी. तर पूर्ण उंची आहे बाहीची इथे 6.5, तर 6.5 अधिक 1 इंच 7.5. हे आपलं अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच ॲड करायचं आणि विना अस्तरचं असेल तर 2 इंच, 1.5 ते 2 इंच मार्जिन ठेवायचं आहे. तर इथे मी 1 इंच घेतलेलं आहे, रेषा ओढून घेतली. आता घडी किती घ्यायची आहे इकडे, तर छातीचा चौथा वजा अर्धा इंच. तर छाती कोणती, अप्पर चेस्ट आहे 38, तर 38चा चौथा 9.5, 9.5 वजा अर्धा 9 इंच. तर इथे 9 वर मार्क केलं, इकडे सुद्धा 9 वर मार्क, दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आता हा आपला बॉक्स रेडी झाला बाहीसाठी. तर आता आपल्याला कॅप हाईटचं माप टाकायचं. तर कॅप हाईटसाठी इथे टाकायचे आहे 3 इंच, वरून खाली 3, इथे सुद्धा वरून खाली 3 सरळ रेषा ओढून घ्यायची आहे, ठीक आहे. आता इथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन टाकायचं आहे आणि ह्या कोपऱ्यापासून हे मार्जिन टाकलेलं आहे 1.5 इंचाचं, तिथे तिरकी रेषा जोडून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि या तिरक्या रेषेचा मध्य काढायचा आहे आपल्याला. मध्य काढायचा, इथून वर अर्धा इंच
आणि खाली पाव इंचावर मार्क करायचा आहे आणि इथून खाली पाव इंच घ्यायचं. हा याचा मध्य घ्यायचा आहे. आता हे जोडून घ्यायचं. इथून सुद्धा पाव इंच खाली घ्यायचं आहे आणि बघा हे असं हा झाला आपला बॅक मुंड्याचा आकार. आणि आता फ्रंटचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर बघा हे इथून हा असा इथे 1 इंचाच्या इथे जोडायचा आपल्याला. इथून इथे थोडं पुढे म्हणजे हे जे आपण 1.5 इंच घेतलंय थोडं तिथे अर्धा इंच पुढे जाऊ द्यायचं. तर अशा पद्धतीने हा आपला फ्रंटचा मुंडा आकार झालेला आहे. ठीक आहे. हा झाला आपला आकार. खाली दंड घेराचं माप टाकायचं आहे. तर दंड घेर आहे 12, तर 6 इंचावर मार्क केलं. 1.5 इंच मार्जिन हे असं जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. हे झालं आपलं बाहीचं ड्राफ्टिंग. कटिंग करून घ्यायचं. इथे नॉच मारायचा. इथे मध्यावर सुद्धा नॉच मारून घ्यायचा आहे. आणि आता ओपन करून आपल्याला हा फ्रंट कट करायचा. फ्रंटचा मुंडा आकार. आणि इकडे नॉच मारून घ्यायचा फ्रंटला, म्हणजे लक्षात राहतं की हा आपला फ्रंटचा मुंडा आकार आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे बाही कटिंग झालेलं आहे. तर बघा आता मी तुम्हाला बाही सुद्धा बरोबर जोडून दाखवते. हा बॅक पार्ट घेतलेला आहे आपण आणि हा आपला बॅकचा आकार आहे. तर बघूया आपण. हे बघा बरोबर इथून जोडायचा आहे. हा असा जोडत जोडत हे बघा अगदी परफेक्ट आपली बाही कटिंग सुद्धा झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण कटिंग छोट्या मोठ्या गोष्टी सर्व काही सांगून दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आणि ज्या नवीन मैत्रिणी बघत असणार व्हिडिओ, आता जॉईन झाल्या असतील, तर त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देणार. ठीक आहे. तर भेटूया आपण अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.